नमस्कार मंडळी, मी रुपालीच तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर कधी ना सगळ्या गोष्टींना आपल्या अपेक्षेबाहेर घडत असतात. तर असंच काहीसं माझ्यासुद्धा सोबत झालं. पुढे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेनच काय झालं ते. आणि खरंच अशी अपेक्षा नव्हती तरीसुद्धा घडलं. आणि हे पण सांगेन तुम्हाला की जे झालं ते चांगलंच झालं म्हणायचं. तर आज ना म्हणजे अष्टमीच्या आदल्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. ज्या दिवशी ना मी अष्टमीला कन्यापूजन करणार होती आणि त्यासाठीची मी तयारी इथे आज करायला घेतली होती संध्याकाळी. तर मी बघत होती की माझ्याकडे मुलींसाठी काय काय वस्तू वगैरे आहेत. दरवर्षी ना मी थोड्या जास्तीच्या वस्तू घेऊन येते. तर इथे माझ्याकडे ना बऱ्यापैकी गोष्टी होतात, म्हणजे 5-5 गोष्टी मी देऊ शकते मुलींना, इतक्या गोष्टी होतात माझ्याकडे. आणि म्हटलं चला आता ह्याचे ना आपण पाऊच बनवूया. आणि 9 मुली बोलवणार होती मी, पण बघत होती की त्या गोष्टी सगळ्या पुरतील की नाही. आणि काही एक्स्ट्रासुद्धा मी आणून ठेवल्या होत्या, म्हणजे जर कदाचित जास्त मुली वगैरे आल्या तर मग त्यांना देता येईल. आणि गेल्या वर्षी असं झालेलं की खूप सारं साहित्य आणून ठेवलेलं आणि मुलीच भेटल्या नाहीत मला, म्हणजे 2-3च मुली काहीतरी आम्हाला म्हणजे मला मिळाल्या. आणि बाकीच्या मग मी ज्या सुवासिनी बायका आहेत त्यांनाच पुजलं, कारण मुलीच मिळत नव्हत्या. इथे आम्ही नवीन ठिकाणी राहायला आलो आणि ओळख फार कमी होती. आमच्या जुन्या चाळीतल्या ज्या देवी आहेत, म्हणजे 2 ठिकाणी 2 मंडळात देवी बसतात, तर तिकडे आज दर्शनासाठी निघाले. त्यानंतर एरियातल्या एका देवीच्या ठिकाणीसुद्धा निघाले. आणि तिथे मला बघा अचानकनं हे 2 यूट्यूबर मला दिसले, म्हणजे हजबंड वाईफ आहेत, कपल आहे हे. आणि यूट्यूबवरती ना खूप छान ब्लॉग असतात त्यांचे, साऊथ इंडियन आहेत आणि डान्स वगैरेसुद्धा खूप सुंदर करतात. तर मला ना अचानक हे भेटले आणि ह्या पहिल्या मंडळात ते मला भेटले. पण मी काय त्यांच्याशी बोलायला वगैरे गेली नाही, कारण मला थोडंसं ना कसं तरीच वाटत होतं की डायरेक्टली कसं जाऊ वगैरे. पण मी नंतर ह्या मंडळात दुसऱ्या मंडळात जेव्हा आली ना, तर ते मला पुन्हा भेटले आणि त्यांच्यासोबत बोलली. मी त्यांचं कौतुकही केलं आणि त्यांच्यासोबत एक फोटोही घेतला. तर मस्त बघा इथे गुलाब आहे ना, छान फुललेलं आहे. रिसेंटलीच मी जे गुलाबाचं प्लांट लावलं होतं ना, तर त्याला ना हे नवीन गुलाब आलेलं आहे आणि मस्त सदाफुलीसुद्धा फुललेली आहे. तर जसं नावाप्रमाणे सदाफुली, तर ती नेहमी फुललेलीच असते आणि खूप छान वाटतं डार्क पिंक कलरची फुलं. आणि आज आहे अष्टमी आणि आज मी करणार आहे कन्यापूजन. तर अजून स्वयंपाकाची काही तयारी केली नाही, म्हणजे कन्यापूजनाला जे भोजन रेडी करायचं असतं तर त्याची मी अजून काही तयारी केली नाही. आज प्रज्ञाचं स्कूल आहे, त्यामुळे मी त्याच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे. तर आता बाकीची मी तयारी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर पुरी बनवायची आहे, त्याचबरोबर चण्याची भाजी आणि गोडामध्ये शिरा आणि मसाले भात बनवणार आहे. तर लहान मुली आहेत ॲक्च्युली, त्याच्यामुळे खूप स्पायसी वगैरे नाही बनवायचे आणि बिना कांदा लसूणच बनवणार आहे. तर हे चणे भिजत ठेवलेले आहे. तर हे मी पुरीसाठी पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडासा रवासुद्धा टाकला आहे. त्यानंतर इथे गोडामध्ये शिरा बनवणार आहे, तर त्यासाठी ते रवा भाजायला घेतला आहे. तर स्वयंपाक माझा इथे झाला होता. चण्याची भाजी होती, त्यानंतर मसाले भात, पुऱ्या आणि गोडाचा शिरा इतकंच फक्त मी बनवलं होतं. आणि लहान मुली होत्या त्यामुळे अजिबात स्पाईस यूज केलं नव्हतं. आणि बाकीची तयारीसुद्धा माझी झाली होती, तर फक्त मुली यायच्या बाकी होत्या. आणि अशा प्रकारे काहीतरी मी तयारी केली होती, सिंपल अशी. तर फायनली ना मुली सगळ्या आल्या आणि 12 वाजता येणार म्हणून सांगितलेलं, पण त्यांना येईपर्यंत 1:30 वाजला. खूप वेळ मी त्यांची वाट पाहिली, पण फायनली आल्या. माझ्या मनात नंतर प्रश्नही निर्माण झाला की मुली येतात की नाही. तर झालं असं की गेल्या वर्षी मला ना मुली मिळाल्याच नव्हत्या, म्हणजे मुली भेटल्याच नाहीत. त्यामुळे ना यावर्षी ना मी आमच्या माळ्यावरती म्हणजे 3 मुली आहेत, लहान मुली. बाकीच्या मुली मग मला पाहिजे होत्या, म्हणजे 9 मुली तरी मला पूजायला पाहिजे होत्या. तर आमच्या शेजारचे जे आहेत ना, तर त्यांनी मला सुचवलं की म्हणजे आमच्याच फ्लोअर म्हणजे बिल्डिंगमध्ये खालच्या फ्लोअरला ना अंगणवाडी चालते. तर तिथे मुली शाळेला येतातच आणि त्यांच्या ओळखीच्या होत्या त्या टीचर. तर म्हणाल्या की तिथून मुलींना मी सांगू का यायला पूजेसाठी. तर म्हटलं ठीक आहे सांगा. आणि योगायोगाने बघा त्या मुली, म्हणजे इतक्या मुली मला भेटल्या. मला अपेक्षा होती की कमीत कमी 5 मुली तरी भेटाव्या, पण अपेक्षापेक्षा जास्तच मुली भेटल्या आणि जवळजवळ 11 मुलींना मी एका वेळेला पूजलं इथे.
एक मुलगी फक्त होती ना, तर ती आल्याच खूप रडायला लागली. मग तिला मी असंच उभ्या-उभ्याने पटकन पूजलं आणि मग ती घरी गेली. आणि बाकीच्या ह्या छान मस्त अशा दुर्गा बसल्या होत्या. किती सुंदर दिसतात बघा. आणि ना इतकं कुतूहल होतं ना त्यांना, मी त्यांच्या पायाची पूजा करत होते, चरणाची. पाय धुवत होते. त्यांना सगळ्या जणींना ना इतकं कुतूहल होतं, की त्या कुतूहलाने बघत होत्या आणि छान वाटत होतं मलासुद्धा. आणि इतक्या शांत बसण्याचं कारण म्हणजे त्यांचे पॅरेंट्स जे होते ना, ते सुद्धा घरी आले होते आणि ते ते सुद्धा इथे बसले होते. आवडला ना शिरा? एक पटकन पाणी पी. पुरी द्या. पटपट. तर काही मुली हाताने खात होत्या आणि काही मुलींना इथे भरवायला लागलं. मग त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्स जे आले होते ना, तर ते त्यांना भरवत होते. आणि त्यानंतर मग त्यांना छान अशी त्यांची पूजा केली, ओवाळणी केली आणि छान असं त्यांना ना गिफ्ट दिलं. आणि यावर्षी ना मी चुनरीसुद्धा आणली होती. म्हणजे मला गेल्या वर्षी कळलं की लाल कलरचा एकतरी वस्त्र किंवा कपडा त्यांना द्यायचा असतो. त्यामुळे ना इथे मी काल जाऊन लगेच चुनरीसुद्धा आणली आणि त्यासुद्धा व्यवस्थित त्यांना पुरल्या आणि खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे माझ्या अपेक्षापेक्षा पण ना इतक्या मुली आल्या होत्या आणि मला त्याचा खरंच खूप आनंद होता. कारण मला असं वाटत होतं मी इतका स्वयंपाक केला आहे आणि इतकी तयारी केली आणि मुली जर आल्या नाहीत तर मग कन्यापूजनाचं महत्त्वच राहणार नाही. खरं तर एक कन्या पूजली तरी चालते, पण 9 कन्या जर पूजल्या म्हणजे 9 दुर्गेचं रूप समजून जर कन्या पूजल्या तर त्याचा अधिक लाभ होतो आपल्याला, अधिक त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि म्हणूनच आपण हा सगळा घाट घालत असतो. तर कन्येसोबत ना एक बटूक किंवा भैरव असं म्हणू शकतो, जो रक्षक असतो देवीचा त्यालासुद्धा पूजलं जातं, त्यालासुद्धा जेवू घातलं जातं. तर इथे लोलो काय बसायला तयार नव्हता, पण या मुलींसोबत ना एक त्यांचा भाऊ आला होता, तर तो बसला जेवायला आणि त्याला मी वाढलं. आणि अशा प्रकारे ना माझं कन्यापूजनाचं जे काही मी संकल्प केला होता तो पूर्ण झाला, असा व्यवस्थितरित्या पार पडला आणि मला खरंच खूप आनंदही झाला की आपण ठरवल्याप्रमाणे झालंच. त्यापेक्षासुद्धा खूप सुंदर असा हा आजचा प्रोग्राम झाला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता मुलींना सगळं दिल्यानंतर ना मुलींची खूप गडबड चालू झाली. थोडंसं कल्ला करत होत्या मुली. त्यांच्या सगळ्यांसोबत मला एक फोटो घ्यायचा होता, पण त्या मुली काही काढून देत नव्हत्या कारण खूपच कल्ला करायला लागलेला. कारण त्यांचे पेशन्स जे होते ना बसण्याचे एका जागेवरती इतक्या वेळ, ते संपत चालले होते आणि त्यांना उत्सुकता होती ती गिफ्टची. म्हणजे त्यांना असं सांगून त्यांच्या मम्मीने बसवलेलं की तुम्हाला छान गिफ्ट मिळेल, तुम्ही बसा वगैरे. तर त्या गिफ्टची त्यांना कौतुक होतं, कुतूहल होतं आणि ते घेऊन मग त्या पटापटा घरी निघाल्या. म्हणजे अजिबात थांबायला तयार नाहीत त्या. मला एक फोटोही त्यांनी घेऊन दिला नाही. पण असो, खूप छान झालं. फोटो घेणं महत्त्वाचं नव्हतं, पण इतका सुंदर कार्यक्रम झाला ना, त्याच्यानेच माझं मन भरून गेलं. सगळ्या मुली गेल्या. त्यानंतर आमची शेजारची जी ही मुलगी आहे, तर ती शाळेत गेली होती. मग तिलासुद्धा बोलवून आणलं आणि तिचीसुद्धा मी पूजा केली आणि त्यानंतर तिला भेटवस्तू वगैरे दिल्या आणि त्यानंतर मग आम्ही आता जेवण करायला घेतो. कारण बराच वेळ झाला आमचंसुद्धा जेवण राहिलं आहे. कारण कन्यापूजन ज्या दिवशी आपल्या घरी असतं ना, तर कन्या जेवल्याशिवाय ना आपण जेवायचं नसतं. दुर्गेच्या स्वरूपात, देवीच्या स्वरूपात त्या आपल्या घरी येत असतात. त्यामुळे देवीच्या आधी, देवाच्या आधी आपण कधीच जेवू नये. तर आता जेवण वगैरे करून घेतो. त्यानंतर थोडंसं आवरलं घरातलं, थोडा अर्धा तास रेस्ट केला आणि आज मला संध्याकाळी एक महत्त्वाचं काम करायचं. म्हणजे आज अष्टमी आहे आणि अष्टमीची ना आपली जी कोणती कुलदेवी असेल तर तिच्या नावाची ओटी ठेवायची आहे, तिची ओटी भरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ना 16 शृंगाराचं सामानसुद्धा ठेवायचं आहे. म्हणजे यथाशक्ती तुम्हाला जसं शक्य होईल, अगदी खण आणि नारळाने ओटी भरली तरीसुद्धा चालते, पण यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं ठेवावं. तर गेल्या वर्षी पण मला जसं जमलं तसं मी ठेवलं. तर यावर्षीसुद्धा मी ना खणाचं ब्लाऊज पीस आणलं होतं, त्यानंतर नारळ, त्याच्यावरती गजरा ठेवलेला, त्याचबरोबर मंगळसूत्र ठेवलं होतं. करंडफणीमध्ये ज्या बांगड्या असतात तर
त्या बांगड्या, त्यानंतर नथ आणली होती, एक नेलपेंटची बॉटल होती, त्याचबरोबर टिकल्यांचं पॅकेट होतं आणि जोडवी होतं आणि दक्षिणेसुद्धा ठेवली होती. तर दक्षिणासुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे, न चुकता ठेवायची आहे. आणि आमची कुलदेवी जी आहे ना, तर ती तुळजाभवानी आई आहे. तर तुळजाभवानी आईच्या नावानेच ही ओटी भरली आहे. आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा मी गावी गेले होते घट बसवण्यासाठी आणि तेव्हापासून मी ही ओटी भरायला लागली आणि आता म्हटलं ही कंटिन्यू करूया, आपल्याला जेवढं शक्य होईल तितके वर्ष ही कंटिन्यू करूया. देवीला हळदी-कुंकू वाहून घेतलं, त्यानंतर मी स्वतःलासुद्धा हळदी-कुंकू लावलं आणि त्यानंतर आपण एखाद्या स्त्रीची जशी ओटी भरतो ना, तशाच प्रकारे देवीची ओटी ते भरून घ्यायचे. तर मी सुद्धा तशीच ओटी भरलेली आहे आणि आता ओटी भरून झालं की मग ना आम्ही गरबा खेळण्यासाठी सुद्धा जाणार आहोत आणि आमच्या चाळीमध्ये ना आज भंडारा आहे, महाप्रसाद आहे, कारण आज अष्टमी आहे, तर तिथे सुद्धा जाणार आहोत. भंडाऱ्यामध्ये महाप्रसाद घेऊन मग आम्ही डायरेक्टली आलो इथे गरबा खेळण्यासाठी. तर थोडाफार गरबा खेळायला भेटला, त्यानंतर गरबा संपला होता आणि ते सगळ्यांचे डान्स चालू होते. तर आम्हीसुद्धा थोडंसं तिथे नाचून घेतलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस होता अष्टमीचा. कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. कन्यापूजन तुम्हाला कसं वाटलं, त्याचबरोबर देवीची ओटी भरताना काही कमी राहिलं का, हे सुद्धा मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.